आता जुगलबंदीचा कार्यक्रम. आता आपण एक खूप वेगळा आणि एक असा छानसा कार्यक्रम इथे सादर होणार आहे. डॉक्टर केदार रोपळेकर आणि चिरंजीव अभिराज रोपळेकर यांची जुगलबंदी इथे सादर होणार आहे. खरं तर ताल हा संगीताचा श्वास असतो आणि जेव्हा दोन पिढ्या एकाच तालात संवाद साधतात तेव्हा तो ताल किती राहतो आणि संस्कार किती बनतात ते आपण आता बघणार आहोत. त्यामुळे आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. जसं मगाशी ताईंनी पिढ्यांचा उल्लेख केला तशाच या दोन पिढ्या आपल्या समोर सादर करतायत. तर एकदा आधीच्या परफॉर्मन्ससाठी आणि सुरू होणाऱ्या परफॉर्मन्ससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. हे जे ना हे कौतुक खरंच बघण्यासारखं आहे बरं का. सगळ्यांना परत एकदा नमस्कार. इथे ॲक्च्युली तबला जुगलबंदी म्हणून कार्यक्रम पत्रिकेत होती, पण ते खोटं आहे. इथे तिगलबंदी आहे. आज या संध्याकाळच्या वेळेला इतके कलाकार इथे आहेत आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये डॉक्टर्स पण आहेत. आणि आज केदार सरांनी हा योग घडवून आणला त्याबद्दल मी तबला वादन सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांकडून त्यांना परत एकदा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. जे बोलता येतात त्याला म्हणतात शब्द, जे बोलता येत नाहीत त्यांना म्हणतात भावना. बोलायचं असतं पण तरीसुद्धा बोलता येत नाहीत त्याला म्हणतात मर्यादा. आणि ह्या सगळ्या मर्यादा या संगीतामुळे पार करता येतात याची एक अनुभूती आम्हाला या संगीताच्या फील्डमध्ये आलेले आहेत. त्यामुळे बरेचसे डॉक्टर्स जे माझे मित्रही आहेत, काही घरचे रिलेटिव्ज आहेत, हे सुद्धा संगीताकडे वळत आहेत. त्यापैकी केदारजी ह्या वयात तबला शिकायला न चुकता रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत येतात. हे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. ही इज वन ऑफ द बिझिएस्ट डॉक्टर. आता एकाचं कौतुक नाही केलं तर अवघड होईल. त्याला मुद्दामून मी सेंटरला बसवलं आहे. तो आहेच सेंटरला आमच्या क्लासच्या. जवळपास आमच्याकडे 30-40 विद्यार्थी तबला शिकतात. आणि मला तो दिवस अजूनही आठवतो की अभिराजची आई त्याला घेऊन आली होती. आणि डॉक्टर मी रोपळेकर आहे आणि आमच्या मुलाला तबला शिकवायचा असं त्यांचं पहिलं वाक्य होतं. म्हणल्यानंतर मला थोडंसं मनातल्या मनात मी एकटाच हसलो. म्हटलं की इतक्या लहान वयात पण तरीसुद्धा त्यांना डिसमूड करू नये म्हणलं वहिनी की आपण एक प्रयोग करूया. आमच्या क्लासमध्ये इतका सिनियर असा कोणीच नाही आहे. त्यावेळेस तो सिनियर KGमध्ये होता. आपण एक प्रयोग करूया की त्याला आपण क्लासमध्ये तबला क्लास चालू असताना त्याला नुसतं बसूया. तो जर शांत बसला, व्यवस्थित 1 तास मांडी घालून बसला, ती पहिली टेस्ट असते, त्याच्यात आपण ट्रायल करूया आणि मग पुढे बघूया. पण 2 ते 3 दिवस जवळपास त्याला तबला न देता नुसतं मांडी घालून त्याला 1 तास बसवलं आणि ह्या 3-4 दिवस तो शांतपणे बसलेला आहे. त्याहीपेक्षा पुढचं अजून ऐकण्यासारखं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना मी एकदा बोल जो शिकवला होता त्यांना पढंत करायला सांगितला. पढंत म्हणजे हे वाजवणं असतं आणि पढंत म्हणजे तोंडाने म्हणणं. तर एका विद्यार्थ्याला आला नाही, तर तेव्हा अभिराजने हात वरती केला आणि म्हटलं की सर मी म्हणून दाखवू का. मला परत त्याच्यामध्ये थोडासा विनोद दिसला. म्हटलं की अरे हा असं काय म्हणतो आहे. मग सगळ्यांना थांबवून मी त्याला म्हटलं अभिराज तू पढंत करून म्हण. आणि त्यांनी त्या दिवशी तो बोल असा पढंत करून दाखवला आहे. त्यामुळे तो आमच्या पूर्ण क्लासचा सेंटर बनला आहे. आज त्याचंच घर, त्याचंच हॉस्पिटल, त्याचीच रूम, त्याचाच हॉल, त्याची तारीफ करायला पाहिजे असं नाही. जी वस्तुस्थिती मी तुम्हाला ते सांगितलं आहे. तर आज आम्ही ताल त्रितालमध्ये जो सिक्वेन्स असतो कायदा, आम्ही इथे कोणी वकील नाही आहे तरीसुद्धा आज कायदा वाजवणार आहोत. कायद्याने सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये आज रविवार असल्यामुळे माझे लेक्चर्स झाले नाहीत. प्रत्येकाला 15 मिनिट दिलं आहे. हां चालू आहे. अभिराज आल्या म्हटलं होतं की सर मी तुमचा तबला डग्गा घेऊ का.
तेव्हा रोहित म्हटला की रोहितनी त्याला तिथून सांगितलं की सर जे देतील ते तुम्हाला वाजवायला पाहिजे, तेच घ्यायला पाहिजे. त्याला विनोदानी म्हटलं बरं आहे तबला डग्गा मागितला, आमच्या कपड्याचा साईज वेगळा आहे. रोपळेकर चौक हा खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच माहिती आहे. पण मागच्या वेळेला जेव्हा मी चक्कर मारली होती सरांकडे तेव्हा मी म्हटलं होतं की रोपळेकर चौक हा खऱ्या अर्थाने प्रसिद्ध करणारा हा त्यांचा दुसरा नातू आहे. घ्यायचं त्यालाही क्लासमध्ये. तर आम्ही कायद्याने सुरुवात करतो, त्याच्यानंतर काही तुकडे वाजवतो आणि त्यानंतर तबल्यातला सगळ्यात अवघड असा प्रकार ज्याला म्हणतात रेला, त्या रेल्याने मग आम्ही कन्क्लुजन करतो ह्याचं. इथे बसलेले आम्ही सगळे तबलजी आहोत. त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये थोडं आर टाकलं ट्रबलजी होतो. समजतं. तर कायद्याने आम्ही सुरुवात करतो. खऱ्या अर्थाने ह्या टाळ्या डॉक्टर केदार रोपळेकर यांच्यासाठी मी वाजवतो. त्या टाळ्यामागचं कारणही सांगतो की एवढ्या मला वाटतं फार तर फार 1.5 महिना झाला असेल. 1.5 महिन्यामध्ये इतकी प्रोग्रेस एखादा डॉक्टर तबल्यामध्ये करू शकतो, हे कुठलं औषध आहे विचारावं लागेल. याच्यानंतर आम्ही काही तबल्यातले बंदिश, ज्या शॉर्ट बंदिश आहेत त्याला म्हणतो आम्ही तुकडे किंवा मुखडे, त्या वाजवण्याचा प्रयत्न करतो.
तर स्टेजवरची काही लँग्वेज असते, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतात. अविराजनी चौथा जो आम्हाला तुकडा घ्यायचा होता तो सिम्बॉलिक दाखवला होता, पण मी त्याला करेक्ट केलं आम्ही आमचा, कारण सिक्वेन्स सकाळी आम्ही प्रॅक्टिस केलेली एवढा. त्याच्यानंतर तबल्यातलं मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात अवघड असा पार्ट ज्याला रेला असं म्हणतात. सो रेला ह्याला का म्हणतात त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो. रेला ह्याला असं म्हणतात की कारण ह्या बोल वाजवल्यानंतर रेल्वेचा सारखा आवाज येतो, लाईक दिस. तर हा बोल वापरून जो बोल आम्ही तबल्यात वापरतो त्याला रेला म्हणतात. तर असे 2 प्रकारचे रेले तुम्हाला सहन करायचे आहेत, जे वाजवायला खरंच अवघड आहे आणि ह्या कमी स्पॅनमध्ये त्यांनी दोघांनी बसवलेले आहेत. तर वाजवतो आम्ही पहिला रेला. आधी ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. पोचलं. ॲक्च्युली तबल्यावाल्याचे ना रियाज केल्यानंतर हात खूप दुखत नाहीत. प्रॅक्टिस नसेल तर अतिशय हात दुखतात आणि दाबायला एक कोणीतरी माणूस घरात ठेवावं लागतं. त्यामुळे ह्याचं एकच सोल्युशन आहे, एक तर डॉक्टरांकडे जा किंवा डॉक्टरांना घरी बोलून रियाज करा. दुसरं ऑप्शन मी सुरू केलं आहे. वन्स मोर करण्यापेक्षा असाच एक अवघड रेला परत वाजवतो मी आणि त्याच्याने आम्ही समाप्ती करतो. समाप्ती करण्याच्या फरमाईश घ्यायला काही हरकत नाही, पण ह्याला तबला का म्हणतात मी एक जाता जाता 2 मिनिटात सांगतो. हे
मेलेल्या जनावराचा चमडा आहे. जे मी बोलतो आहे ते हे तबला बोलतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल छुम छन न न न न, धातीत धातीत धा, नाचत नाचत, कृष्ण कृष्ण. इसलिए इसका नाम तबला है. डॉक्टर रोपळेकर. तर ह्याच्यासाठी ह्याचं नाव तबला असं आहे. आणि तबला सोलोमध्ये असे काही अशा स्तुती असतात. गणानाम गणपती, गणेश, लंबोदर, अतिविचित्र, आज मृदंग बजावे. तो ये मरा हुआ चमड़ा है, इसलिए इसका नाम तब भी बोलता है, इसलिए इसका नाम तबला है. ही ॲक्च्युली फरमाईश आहे. तर आता शेवटचा बोल वाजवतो. हो हो प्लीज. शाळेच्या दिवसापासून शोधला ऐकत आलेलं आहे. द वर्ल्ड दिस वीक नावाचं जे होतं त्याचं तो त्यावेळेस शाळेमध्ये वाजवायचा आणि तो खूप सुंदर वाजवायचा. आणि त्याला नेहमी तिथं फरमाईश. सो एक बार आम्हाला एकदा शूट पण करायचं. त्याचं टायटल सांगा. हो, वर्ल्ड दिस वीक नावाचं न्यूज लागायच्या. फार जुनी. प्रणव राय त्यावेळेस प्रणव राय होता आणि त्या मी बघायचो नाही. तो बातम्या तो बघायचा, फक्त म्युझिक मी ऐकायचो. पण त्याला ते म्युझिक आजही लक्षात आहे आणि मला बातम्या आजही लक्षात आहेत त्या. तर वर्ल्ड दिस वीक वाजवण्याचा प्रयत्न करतो मी. गुड इव्हनिंग अँड द न्यूज आर. त्याच्यानंतर आता शेवटचा पार्ट आम्ही रेला घेतो आहे. तर तो सुद्धा अवघड पार्ट आहे तबल्यातला. आणि परत एकदा हे वाक्य रिपीट करतो की एवढ्या कमी स्पॅनमध्ये त्यांनी हा कोपअप केला आणि आज स्टेजवर वाजवत आहेत. सगळ्यांना बसतं खरं, परंतु स्टेजवर ते सादर करायचं असतं, त्याला एक वेगळी डेअरिंग लागते. आणि स्टेज जे शिकवतं कलाकाराला, ते मला आमचे गुरुजी सांगायचे की ते कुठलं पुस्तक किंवा कोणी व्यक्ती असं शिकवू शकत नाही. त्यामुळे स्टेजवरचं जे लेसन्स आहेत ते स्टेजवर स्वतः घ्यायला पाहिजे. ॲक्च्युली हे संगीत जे आहे ते शास्त्र, तंत्र, मंत्र, विद्या आणि कला हे सगळे पॅरामीटर्स आहेत. शास्त्र हे सांगितलं जातं की तबला हा असा वाजवायचा. तंत्र म्हणजे टेक्निक हे डेव्हलप केलं जातं वृत्ती आणि आवृत्तीने. त्याच्यानंतर मंत्र म्हणजे सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास केल्यानंतर त्याची पढंत करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ मंत्र. विद्या म्हणजे ही गुरु करून येणारं ज्ञान आणि इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये बराच फरक आहे. जे मी MITमध्ये करतो ते इन्फॉर्मेशन देतो आणि घरी आल्यावर जे मी एका ह्या वाद्याबरोबर होतं ते ज्ञान आदान प्रदान होतं. तर इन्फॉर्मेशन ही बाहेरून मध्ये जाते आणि ह्या सगळ्यांचा रवंथ केल्यानंतर संस्कारित होते ती कला, ती मधून बाहेर येते. हे सगळे वाक्य आमच्या गुरुजींचे आहेत. ते फक्त मी रिपीट करतो, मला विसरलं नाही ना हे चेक करायला. तर आता शेवटचा पार्ट आम्ही रेला वाजवतो. रेडी? ओके. हे सिम्बॉल ठीक आहे.
आमचं संपलंय. तुमच्या आज्ञेने पुढे सर. अरे. आपण पुन्हा एकदा बघितलं. हा, जोरात म्हण एकदा. And thank you. व्हेरी गुड. आपण पुन्हा एकदा बघितलं की कलेला खरंच वय नसतं. अभिराज सारखा छोटा आणि चौधरी काकूंसारखा सिनियर व्यक्ती दोन्ही पण एका स्टेजवर परफॉर्म करतात आणि तितकंच सुंदर करतात. यानंतर पुन्हा शिकवणाऱ्याची आणि शिकणाऱ्यांची दोघांची कमाल. एकदा जोरदार टाळ्या तिन्ही कलाकारांसाठी.